हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं शिक्षण टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये. आज आपण 6 स्टँडर्डचा 5.2 प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, या पहिले आपण 5.1 सॉल्व्ह केलंय. ठीक आहे, चला तर मग क्वेश्चन कडे जाऊया. फर्स्ट काय म्हणले बघा, फाइंड GCD ऑफ द फॉलोइंग नंबर. आता काही नंबर दिलेत, त्यातला आपल्याला जीसीडी मीन्स काय, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ठीक आहे, मग आता आपल्याला फर्स्ट थोडस बेसिक्स माहिती पाहूया. चला मग बघा, प्राइम फॅक्टरायझेशन. बघा एक नंबर दिलाय, कोणता, 24 and 36. यामधले कॉमन फॅक्टर काढायचे. ठीक आहे, चला इथे ड्रॉ करतो. 24 and 36 पा सगळ्यात छोटा प्राइम नंबर जो की डिवाइड होणार, 24 ला किती नव्हते, 2 नव्हते, किती होणार आहे 12. पुन्हा 2 न करतो, किती होणार आहे 6. देन 3 न करू, 3 2 जा आणि राहिलं काय नंतर 2 1 जा 2. इकडे एकदा करून घेऊ. 36 ला 2 ने डिवाइड केलं, किती आलं 18. परत 2 ने डिवाइड करतो 36 ला, किती येणार आहे 9. किती येणार आहे इथे लिहितो 9. ठीक आहे, नंतर 3 ने डिवाइड होणार आहे, किती येणार आहे 3. अजून 3 1 जा 3. मग यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर काढायचे. बघा 2 न फर्स्ट दोन्हीकडे गेलाय, सेकंड परत 2 न गेलाय. ठीक आहे, नंतर 3 न दोन्हीकडे गेला, नंतर गेलाय का नाही. कॉमन दिसतात, कोणते कोणते दिसतात, पहिले 2. ठीक आहे, नंतर परत 2 आणि एकदा 3 दिसतात. मग याच्यातले कॉमन फॅक्टर सांगितले होते आपल्याला. कॉमन 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12. किती आला आन्सर 12. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे. दिले ना कॉमन, दोघात बी कॉमन येणारे फॅक्टर. चलायचं मग क्वेश्चन कडे. चला फर्स्ट क्वेश्चन बघू. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते, फाइंड GCD ऑफ द फॉलोइंग नंबर. काय नंबर दिलाय 36 and 48. आपल्याला GCD काढायचं कॉमन. ठीक आहे, मग चला तर मग आपण सॉल्व्ह करूया. पहा 36 and 48 ला डिवाइड केले. पहिले 2 ने डिवाइड केलं, 36 ला 18 आलं. परत 18 ला 2 ने केलं 9. परत 2 न जाणार नाही, मग 3 ने डिवाइड केलं, किती होणार आहे 3 ला 3 ने डिवाइड 9 ला 3 ने डिवाइड केलं 3 आणि 3 1 जा 3. हे झाले फॅक्टर कोणाचे 36 चे. आता 48 चे पहा, 2 ने डिवाइड केलं 48 ला, किती आलं 24. ठीक आहे, नंतर 24 ला 2 ने डिवाइड केलं, किती येणार आहे 12. नंतर 2 ने डिवाइड केलं 12 ला 6. पुन्हा 3 ने डिवाइड केलं 6 ला, किती 2 आणि 2 1 जा 2. अशा प्रकारे फॅक्टर आले. आता पहा 36 चे फॅक्टर कोणते कोणते, 2 2 3 and 3. आणि 48 चे 2 2 2 3 2 दिले. इथं मी रायटिंग केली. याच्यातले कॉमन कोणते कोणते मला सांगा. कॉमन हे दोन्हीकडे कॉमन आहेत. ठीक आहे, ठीक आहे, नाही कुठं आलेत अजून, कोणता कोणता, हा एक कॉमन दिसतो. ठीक आहे, 3च दिसतात. मग याच्यातले 2 2 and 3. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12. GCD कॉमन फॅक्टर आले आणि त्यातला GCD किती आला 12. 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12 आलाय. फर्स्ट क्वेश्चन अशा प्रकारे. चलायचं सेकंड क्वेश्चन कडे. चला तर मग पाहूया. सेकंड क्वेश्चन काय, 31 and 2. आता 31 काय प्राइम नंबर आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. ठीक आहे, मग 31 ला पहिले डिवाइड करून घेऊया. 31 ला कोणत्या टेबल मध्ये येणार, एक तर त्याच टेबल मध्ये 31 1 जा 31. आणि इकडे 2 कोणत्या टेबल मध्ये येणार, 2 1 जा 2. मग याच्यात कॉमन फॅक्टर काय आला, काय मिळतंय 1. कोणता मिळणार आहे 1. आता दो कॉमन फॅक्टर आहे का याच्यामध्ये, ह्याच्यात कॉमन फॅक्टर मिळणार आहे का. 31 चे फॅक्टर कोणते कोणते मिळणार आहेत आपल्याला, 31 1 जा 31.
ठीक आहे, आणि 2 चे कॉमन फॅक्टर 2 न डिवाइड होणार, ठीक आहे. यामध्ये अशा टाइमला काय कॉमन फॅक्टर काय असतो, कॉमन प्राइम फॅक्टर कोणता येणार आहे, 1. प्राइम नंबरचा कॉमन फॅक्टर काय असतो, 1 असतो, ठीक आहे. मग जीसीडी किती आला, आन्सर 1. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला, 65 आणि 13 दोघं पण एकाच टेबल मध्ये येतात, कोणत्या, 13 च्या. बघा 13 5 जा 65, इकडं 13 1 जा, आता डिवाइड होणार आहे का इकडे, नाही. आता इकडे 5 1 जा 5. कॉमन काय मिळालं रे आपल्यामध्ये, 65 आणि 13 मध्ये, इकडं 65 चे आणि 13 and 5, इकडं 13, दोन्हीकडे सेम कोणता नंबर दिसतोय, एकच दिसतोय, कोणता, 13. मग आपल्याला कॉमन फॅक्टर काय मिळाला, कोणता आहे, 13. जीसीडी काय आला, आला अशा प्रकारे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. 4th पा 108 and 132. फर्स्ट आपण डिवाइड करून घेऊया. बघा 108 ला 2 न डिवाइड करू का रे, चालतंय. 2 न डिवाइड केलं किती येणार आहे, 54. नंतर परत 2 न डिवाइड केलं 27. आता 2 न होणार नाही, 3 न करतो, किती येणार आहे, 9. अजून परत 3 न 3 1 जा, आणि परत 3 न 3 1 जा 3. इकडे 2 न करतो, किती येणार आहे, किती, 64. अजून 2 न डिवाइड करतो, किती येणार आहे, सांगा बरं लवकर फास्ट, 32. परत 2 न डिवाइड केलं किती, 16. परत 2 न डिवाइड केलं 8. परत 2 ने डिवाइड केलं 4. 2 कंटिन्यू चालत आलाय, 2 and नेक्स्ट 2 1 जा 2. बघा कॉमन फॅक्टर काढायचे. पहिले तर 108 चे फॅक्टर लिहून घेऊयात. 108 and कोणता नंबर आहे, 132. फर्स्ट 108 चे किती येत रे, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. आणि 108 चे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 1 2 3 4 5 6 7 टाइम. 1 2 3 4 5 6 and 7 टाइम आले. कॉमन कोडवर दिसतात आपल्याला, कोणता दिसतोय, 2च दिसतोय, ठीक आहे, 2च दिसतोय. मग आन्सर काय येणार आहे तिथलं, कॉमन प्राइम फॅक्टर किती, 2 मल्टिप्लाय बाय 2. आन्सर काय येणार आहे, 4. मग जीसीडी इज इक्वल टू काय येणार आहे, 4. आले. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 30 24 48. मग पहिले ते एक एकाचे फॅक्टर पाडून घेऊ आपण. फर्स्ट 30 चे फॅक्टर किती येणार आहेत, 13 10 जा, देन 2 न करू 5, नंतर 5 1 जा 5. इकडे 3 न करतो 3 8 जा, ठीक आहे. नंतर 2 न करतो 4, नंतर परत 2 न 2 आणि 2 1 जा 2. 48 चे 3 न करू 3 16 जा, 16 चा जाणार आहे ना. नंतर परत 2 न करतो, किती येणार आहे, 8. परत 2 न 4, परत 2 न 2 आले. मग बघा कॉमन पहिले 30 चे लिहून घेऊ. 30
24 48 फर्स्ट 30 चे किती 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 24 चे 3 मल्टिप्लाय बाय 24 चे 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि 48 चे 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 ठीक आहे. मग आता ह्याच्यातले कॉमन कोणते कोणते दिसत आहेत तुम्हाला बघा. ठीक आहे हे दिसत आहेत ना कॉमन वाले. मग आपल्याला कॉमन प्राइम फॅक्टर कोणते कोणते 3 मल्टिप्लाय बाय 2 मग आन्सर किती येणार याचं 6. जीसीडी किती आला जीसीडी इज इक्वल टू 6 आलाय. चला याचं नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. सेकंड क्वेश्चन बघा. लेंथ अँड विड्थ आर रूम आर 15 and 9 meter respectively. What is the maximum length of each tile to be laid in square tiles in the room? ठीक आहे क्वेश्चन. मग आपण सॉल्व करूया चला. 15 and 9 मीटर 15 पहिले 15 चे आपण फॅक्टर पाहिले. 15 ला 3 ने डिवाइड केले किती येणार 15 ला 3 ने डिवाइड केला 3 5 जा 15 आणि 5 1 जा 5 आणि 9 चे फॅक्टर 3 1 जा 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. मग आपल्याकडे फॅक्टर आले. आपल्याकडे फॅक्टर आले 15 चे 3 and 5 आणि 9 चे 3 मल्टिप्लाय बाय 3. कॉमन फॅक्टर किती आलाय दोघात 3 आलाय. ठीक आहे मग आन्सर काय येणार आहे जीसीडी इज 3. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. थर्ड क्वेश्चन पाहूया. अ शॉपकीपर हॅज 2 rolls of cloth of the length 90 meter and 120 meter. He wants to cut the both of roll into the piece of equal maximum length. What can be maximum length of each piece? ठीक आहे मग चला आता सॉल्व करूया. बघा फर्स्ट 90 चे फॅक्टर पाडून घेतले. 90 ला 5 ने डिवाइड केले 18 परत 18 ला 3 ने केलं 60 आपले सॉरी 6 आणि 6 ला 2 ने केलं 3 आणि 3 1 जा 3. नेक्स्ट 120 ला डिवाइड केलं 120 ला 5 ने डिवाइड केलं किती येणार आहे 24 परत 3 ने केलं 8 परत 2 ने केलं 4 परत 2 ने केलं 2 आणि 2 1 जा 2. फॅक्टर पाडले आपण 90 चे 5 3 2 3 आणि 120 चे 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. कॉमन प्राइम फॅक्टर कोणते कोणते दिसतात तुम्हाला 5 5 3 3 परत 2 2. अरे अजून आहेत का नाही. मग काय 5 3 जा 15 आणि 15 2 जा 30. जीसीडी काय आला 30. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. फोर्थ क्वेश्चन बघूया. A garland seller has 48 and 60 white roses. He wants to make separate garlands of the both types of flower. If the number of flowers in each garland is the same, then what is the maximum number of flower in each garland? बघा परत जीसीडीज काढायला सांगितलं आपल्याला. ठीक आहे चला तर मग सॉल्व करूया. 48 ला 2 ने डिवाइड करूया. ठीक आहे 48 ला 2 ने डिवाइड केलं किती आलं 24 परत 2 ने केलं 12 परत 3 ने डिवाइड केलं 12 ला 4 आणि 4 ला परत 2 ने 2 आणि 2 1 जा 2. 60 ला 2 ने केलं 30 परत 30 ला 2 ने केलं 15 आणि 15 ला 3 ने केलं 5 आणि 5 1 जा 5. फॅक्टर बघा 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 कशाचे 48 चे आणि 60 चे
2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. मग कॉमन फॅक्टर कोणते येतं बघा, दिसतायत? परत पुढे आहेत का? नाही. मग कोणते? कॉमन प्राइम फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. मग 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12. कॉमन जीसीडी किती आला? 12. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 4.2 कंप्लीट सोल्युशन पाहिलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.